आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बामध्ये मी सोनाली खरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत डोंबिवलीच्या तेजस देसाईच्या घरी. हाय तेजस. हाय. कसा आहेस तू? बरं. शाळा झाली तुझी? शाळेत जाऊन आलास? दांडी मारतोस का रे शाळेला? बुट्टी मारतोस कधी कधी? सकाळी असते शाळा की तुझी दुपारी असते? दुपारी असते 12 वाजता. मग सकाळी क्लास वगैरे असतो? मग उशिरा उठतोस का आरामात? कधी कधी 10 वाजता. 10 वाजता उठतोस? वा, मजा आहे तुझी. मग शाळा म्हणजे लवकर उठायचा प्रश्नच नाही तुला, कधीच उठायला नाही लागत, त्यामुळे आईला कटकट करावी लागत नाही, हो ना? कुठच्या शाळेत जातोस तू? सेंट जॉन हायस्कूल. कितवीला आहेस? आणि 5वीला. 5वीला. आता तुझी मला ओळख करून देशील तू जरा आईशी आणि आजीशी माझी? माझी आई शिल्पाचं नाव आहे. हां, शिल्पा नमस्कार. आणि आजी ही सुवर्णा देसाई. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या खाऊच्या डब्बामध्ये. आणि ह्याच्याबद्दल मला सांगा ना, ह्याच्या खाऊच्या डब्यासाठी तुम्हाला किती त्रास होतो? शाळेच्या डब्यासाठी काही त्रास होतो का? खूपच कटकट करतो. काय कटकट करतो? त्याला चपाती नको असते, डोसा वगैरे नाही आवडत, पोहे नाही आवडत. अच्छा, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. आणि आजी पण तुमच्याबरोबरच असतात का? राहतात? अच्छा, मग आजी तुझे म्हणजे आजी आणि आईमध्ये कोण लाडकं आहे जास्त तुझं? आजी. का बरं आजी लाड पुरवते तुझे? काय करते आजी म्हणून तुला? तुझी आजी काय करते ते आवडतं? आजी वाचवायला येते तुला म्हणून आजी आवडते. तुला भाऊ आहे का रे? काय नाव त्याचं? सिद्धार्थ. मग तुम्ही दोघं जण मग मस्ती करता की नाही? हा, त्रास देता आईला? आईला त्रास कधी कधी? काय कसं करता तुम्ही? काय करता? पळून जाता? कुठे पळून जाता? बाहेर इथे बिल्डिंग मध्ये कुठेतरी लपता? अरे, आणखीन ह्याच्याविषयी सांगा ना. शाळे व्यतिरिक्त आणखीन ह्याला कशात आवड आहे? काय करतो तो? काय नाही, आता एकटाच तो घरात काही काय वेगळं बनवत असतो. वेगळं बनवून असतं म्हणजे त्याला ड्रॉइंग आवडतं. अशा काहीतरी वस्तू खूप अशा जमा करायची त्याला आवड आहे. अच्छा. आणि तुम्ही सगळेजण मिळून कुठे फिरायला जाता रे? कुठे गेलेला शेवटी फिरायला? महाबळेश्वरला. आणि आम्ही रात्री शेकोटी मोठी जळवलेली. हा. थंडी वाजत होती खूप. आणि मग तिथे काही गेम्स वगैरे नाही खेळलात तुम्ही? नाही, बाजूला गार्डन होतं तेव्हा आम्ही खेळायचो. गार्डन मध्ये खेळायचा? आणि मग आजी आणि आई मधलं कोणाचं जेवण तुला जास्त आवडतं? कोणाला सांगतो जास्त करून की ना तू नको बनवू, तूच जेवण बनव? कोणाला सांगतोस? दोघांना सांगतो. पंचायत झालं ना, दोघी समोरच बसल्यात तुझ्या, हो ना? बरं, आता आपण आधी कोणाला सांगूया मग तुझ्यासाठी खाऊ बनवायला? आईला सांगूया? चालेल. मग आईला पण सांगूया की आमच्यासाठी लवकर छानसा आवडीचा खाऊ बनव. काय बनवणार तुम्ही? कोबीचं ढेबलं. कोबीचं ढेबलं. चला मग बघूया. बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा, बेसन, वाल आणि हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, राई फोडणीसाठी, कढीपत्ता, गूळ, आलं लसूण आणि चिंचेचा कोळ, तेल. अच्छा. आणि कोथिंबीर पण घालूया? हो, बारीक चिरलेली कोथिंबीर. काय घालूया सगळ्यात आधी? फोडणीची तयारी करायची. प्रथम एका पॅन मध्ये तेल घेऊन राईची फोडणी द्यायची. तेजस, तू आईला मदत करतोस का रे जेवण बनवताना? कधी कधी करतो. म्हणजे काय करतोस? आता काय देऊ? कढीपत्ता. कधी कधी करतोस म्हणजे काय करतो? आतमध्ये जेवण बनवायला जातोस का काही आणून देतोस आईला सामान? आणून देतो सामान. हा. भीती नाही वाटत ना तुला एकट्याला जायला वगैरे अशी? नाही. आलं लसूण. आता हे देऊ? लसूण देऊ? लसूण. मग काय करतो हा? साधारण हट्ट वगैरे करतो खूप का गुणी? हट्टी नाही, गुणी आहे. गुणी आहे? हो. आणि त्याला असं काहीतरी वेगळं असं काहीतरी बनवायला आवडतं. त्याला बनवायला आवडतं. काय बनवतोस रे वेगळं? म्हणजे इलेक्ट्रिक वर काहीतरी असं बनवत राहतो. इलेक्ट्रिक म्हणजे वेगवेगळी खेळणी काहीतरी प्रयोग. पण तो आता दुसरीकडे शिफ्ट झालाय. तर तो आणि आम्ही असे दोघं मिळून बनवायचे. आम्ही एकदा मोठी गाडी बनवलेली. पण म्हणजे कशी बनवलेली रे? काय? मोटरची बनवलेली. हा. आणि तुला कोणी शिकवलं? तुम्हाला कोणी शिकवलंय बनवण्यासाठी सगळं? आम्ही करायचं. त्याने दोघांनी, सौरभने आणि त्याने दोघांनी बनवलेलं. हो. आणि काय छंद आहे तुझे? आणखीन काय करायला आवडतं तुला? ड्रॉइंग. अच्छा. आणि मग शाळेत तू कसं असतोस रे? म्हणजे डब्बा तुझा तू संपवतोस का
आवडीचे पदार्थ देते आई तुझ्या? कधी आवडलं नाही तर नाही खात. जरा जरा जरासा खाऊन येतो. जरा जरासं खाऊन येतो. मग डब्बा पूर्ण घेऊन येतो हा परत? नाही. कधीतरी मित्रांना वाटून येतो. आणि मग तुम्ही काय करता? मग त्याने डब्बा खावा म्हणून तुम्ही काय काय वेगळे पदार्थ असे असं काही इन्व्हेंट केलेत का वेगळं ह्याला आवडतो म्हणून? हा एक- वेगळं देते ना मग त्याला, असं काहीतरी इडली वगैरे देते कधीतरी. मग अच्छा, इडली हा, आवडते. नाही त्याला जास्त करून ते हे आवडतं आपलं क्रिस्पी, क्रिस्पी आवडतं हा. सगळे पदार्थ हा. त्याला जास्त तसे करून. आवडतं. आणि तिखट आवडतं की गोड आवडतं? नाही मीडियम असं. Medium. गोड आवडतं. गोड म्हणाला तो पटकन. काय आवडतं तुला गोड मध्ये? मला श्रीखंड आवडतं. साखर घालून खातो कधी कधी. श्रीखंडाच्या वरती आणखीन जास्त साखर घालतो तू. म्हणजे तुला खरंच गोड खूप आवडतं. हा? आणि आणखीन काय याच्या तक्रारी असतात खाण्याच्या बाबतीत? जेवणाचा कंटाळा येतो त्याला. जेवणाचा कंटाळा येतो, खात नाही अजिबात. नाही. पोळी भाजी खात नाही का जनरली जेवणच नको, बाकी असं काहीतरी सटरफटर ते आवडतं. तेच आवडतं हा. त्याला. आता ह्याच्यात काय घालायचं आपण? हळद. हळद देऊ. आता तिखट पण असता लागेल. आता काय देऊ? गरम मसाला. ह्याची एखादी अशी आठवण सांगा ना मला. आम्ही इथे नवीनच राहायला आलेलो तेव्हा सगळं आमचं दोघं आम्ही सामान लावत होतो आणि ह्याला मधल्या बेडरूम मध्ये ठेवलं होतं. छोटा होता एकदम 6 महिन्याचा, झोपलेलो होतो. झोपलेला तो. झोपलेला? आणि हा म्हणजे ना असा फॅन जर असा हल्लेला आणि लगेच एवढा आलेला झोपताना. तर दादानी बघितलं आणि किंचायला आणि मम्मीला बोलवलेलं. छान असा एवढा आला होता. तो बापरे. खाली आली, असं वरती पंखा आलेला त्याच्या. तुला आठवतंय? आणि कसा मला होता? दादानी सांगितलेलं. अच्छा, दादा नाही मला वाटलं तुला असं दिसतंय असं तू लहान आहे आणि तुला असं सगळं झालेलं आठवतंय. आता आता काय हवंय नाही? त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, नाही का? काहीच नाही. ह्याच्यावरतीच हा. परतत असंच राहायचं. परतत राहायचं. वालाचे दाणे. वाल. झालं आपलं सगळं हे घालून झालं? अजून आता काही घालायचं नाही ना नाही ह्याच्यामध्ये? काय नाही, वाफवून द्यायचं थोडंसं. हे वाफवायचं का? आणि मग त्यानंतर मग आपण पुढे नंतर हो, करायचं ते ते. गार झाल्यानंतर त्यात बेसनाचं पीठ, चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर अच्छा, आणि गुळ. मग हे थोडंसं परतून घेऊया का आपण? हो हो, वाफवून घ्यायचं. त्याला त्यात ताट ठेव. ताट. अच्छा, काय करायचं आता? प्रथम ही भाजी बाउलमध्ये का घेऊन अच्छा, आता बेसन. आणखीन काय आवडतं रे तुला तेजस खायला? फेवरेट काय आहे तुला? काय आवडतं खायला? मशरूमची भाजी आणि कधी कधी चायनीज वगैरे खाऊन लागते. हा, मशरूमची भाजी आवडते तुला? आणि काय देऊ आता? चिंचेचा कोळ. गुळ हवा? कोथिंबीर आणि गुळ. जसं एक आंबट गोड चव येण्याचा. प्रजूला तसंच आवडतं ना. तुला आंबट गोड आवडतं खायला? हम्म. आता काय करायचं? Mix आपण मिक्स करायचं. करायला मग करूया का? असं घट्टच गोळा झाला हो. पाहिजे का त्याचा? हा. मला डब्यामध्ये काय देता तुम्ही? कधी कधी केक, कधी जाम चपाती, कधी अच्छा. डोसा. मग एक डब्बा असतो की 2 डबे असतात नाही, त्याला? एकच डब्बा असतो. कारण तो 11 वाजता जेवून निघतो ना इथून. अच्छा, मग डब्यात तू आज कधी सांगतोस का रे आईला, मला हे नकोय आता, मला प्लीज हे नकोय, मला दुसरं काहीतरी दे असं सांगतो? काय सांगतो. सांगतो काय नकोय म्हणून मला? कधी कधी वगैरे म्हणजे पोहे वगैरे पोहे नको असतात. वगैरे नको असतात तेव्हा बोलतो तरी पण ते देते. तरी पण देते? कधी कधी खायला लागतं, नाहीतर आमच्या स्कूलच्या मॅडम नाही तर त्यांना सांगून येतो. मग तू डब्बा खाल्ला नाही का स्कूलच्या मॅडम चिडतात का, रागावतात? आता काय करायचं आपण? आता हे केळीच्या पानावर थापून ते हे करायचं. बरं, आता काय करायचं आपण? प्रथम केळीचं पान पॅन मध्ये ठेवून द्यायचं. ठीक आहे. ते तयार केलेलं मिश्रण त्यात हे करायचं. चमच्याने का हाताने करायचं? हाताने. हा, चालेल. सगळं एवढं टाकायचं का एका हो, हो, ह्याच्यामध्ये? सगळं. थोडंसं तेल द्या हाताला. हा. वा वा, केळीच्या पानाचा मस्त वास येणार आहे त्याला.
झाकून ठेवून द्यायचं. तर किती वेळ ठेवायचं साधारण आहे? 5 ते 10 मिनिट. 5 ते 10 मिनिटं. आणि परत दुसरी साईड वगैरे नाही, अशी नाही. करायची काय नाही? एका साईडने एका करून साईडनेच करू. मग रेडी होणार आहे. एकदम. मग हे 5 मिनिटात तयार होतंय. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोबीचं ढेबलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा, बेसन, वाल, हळद, तिखट, मीठ, मोहरी, गरम मसाला, कढीपत्ता, गूळ, आलं लसूण ठेचा, चिंचेचा कोळ, तेल आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, आलं आणि लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि वाल घालून सारण वाफवून घ्यावं. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये बेसन, चिंचेचा कोळ, गूळ आणि कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. केळीच्या पानाला तेल लावून त्यामध्ये हे कोबीचं मिश्रण थापावं. त्यावर थोडंसं तेल ओतावं. ढेबलं 5 मिनिटं वाफवून घ्यावं. आम्ही